नमस्कार. शाखानो न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मी रवींद्र नाईक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शाखा क्रमांक 16 तर्फे स्वाती बोरकर यांच्या आयोजनाने खेळ पैठणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. महिलांसाठी विभिन्न खेळ, मनोरंजनाचे उपक्रम घेण्यात आले. तसेच विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू आणि पैठणी देण्यात आल्या. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजकांना महिलांनी पाठिंबा दर्शवला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मनसेचे नयन कदम यांनी मनसेचे झेंडे फडकवत शिवसेनेसह संयुक्त सहभागाचा संदेश दिला, जो आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. ताई, काय सांगाल? आज आपण प्रभाग क्रमांक 16 मधून खेळ पैठणीचा प्रोग्राम घेतलेला, कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. महिलांचा देखील आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काय म्हणाल त्यावर? आज आपण बघत आहात की खेळ पैठणीचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 16 मधील सर्व महिलांसाठी आपण घेत आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिसाद भेटलाय. आणि महिला म्हणजे महिलांना विरंगुळा म्हणून हा कार्यक्रम आहे. आणि हा फक्त कार्यक्रम नसून की त्यांनी पण स्वतःसाठी वेळ द्यावा आणि काहीतरी मनोरंजन करावं, आणि त्यासाठी हा आम्ही कार्यक्रम घेतला आणि खूप चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स भेटला आणि सगळे खूप आनंदी आणि उत्साहात साजरा करतायत. खरं पाहायला गेलं तर निवडणुका जवळ आलेल्या आहेत महानगरपालिकेचे. आपण कुठल्या प्रभागातून इच्छुक आहात किंवा आपण तयारी करताय का निवडणुकीची? प्रभागातून इच्छुक म्हणजे प्रभाग क्रमांक 16 मधून मी आता इच्छुक उमेदवार आहे. पण आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो पण उमेदवार देईल त्याला निवडून आणण्याची तयारी आमची सर्वांची आहे. आपल्या मंचावरती मनसे देखील होतं. मनसे आणि शिवसैनिक एकत्र येऊन इथे निवडणूक लढवणार. मनसे आता आपण बघितलं की मनसेचे पण मान्यवर इथे उपस्थित होते आणि आता मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन आपण मराठी माणूस आणि सर्व आपण कसं ह्याच्यावरती झेंडा फडकू ह्याच्यासाठी आमची सर्वांची तयारी आहे. काय म्हणाल सर, निवडणुकीची तयारी सगळ्या पक्षांकडून करण्यात येत आहे. आपण 16 नंबर प्रभागामध्ये स्वाती बोरकर खेळ पैठणीचा घेतला. निवडणुकीची तयारी दोन्ही पक्ष करतात. आम्ही लोकांमध्ये जाऊन तयारी करतोय. आज इथे या महिला जमलेल्या आहेत, त्या महिलांच्या मध्ये जाऊन आमची स्वाती असेल, विपुल आहे, सदिच्छा आमची आहे, मोरे, आम्ही सगळे लोकांच्या मध्ये जाऊन तयारी करतोय. आम्ही कुठेही वोट चोरी करत नाहीये. आम्ही लोकांचं मन जिंकून वोट मिळवायचा प्रयत्न करतोय. हे वोट चोरी करून जिंकायचा प्रयत्न करतात. हा मोठा फरक आहे. आणि ही जी शिवसेना आणि मनसेची आज ताकद दिसते रस्त्यावरती, ही ताकदीने हे लोक घाबरलेत, बिथरलेत. तुम्ही बघा, त्यांची भाषणं बघा, त्यांचे मुद्दे बघा. कुठलाही प्रश्न विचारला की जय श्रीराम, वंदे मातरम, भारत माता की जय, नोकरी भारत माता की जय, बेरोजगारी भारत माता की जय, बरोबर, महागाई भारत माता की जय, जय वंदे मातरम. आम्ही मनाने मानतो ना देशाला. आम्ही स्वतः सगळे हिंदू आहोत, हिंदुत्वाच्या मार्गावर चालणारे आहोत, बाळासाहेबांचे विचार घेऊन आणि मराठीचा विचार घेऊन कट्टरतेने राजसाहेबांच्या मार्गावर चालतोय. जेव्हा कुठेही मराठी किंवा हिंदुत्वाचा विचार येणार तेव्हा मला वाटतं महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांपेक्षा कट्टर आज कोणच नाहीये. हे लोक मराठी महापौर होणार का बोलल्यावरती काय बोलतात? महापौर हिंदू होणार. मग एवढी वर्ष महापौर कोणता होता? हिंदू नव्हता का? तो मराठीच महापौर होता आणि तो हिंदूच होता. पण हे भाजपवाल्यांचं राजकारण एवढं घाणेरडं चाललेलं आहे ना, त्यांचे विचार खूप वाईट आहेत. त्यांना मुंबईशी काही पडली नाही, मराठी माणसाची काही पडली नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही बघा, ह्या मुंबई महानगरपालिकेत मशीन फक्त बाजूला ठेवलं यांनी, ईव्हीएम मशीन. त्याचं जर राजकारण केलं नाही तर इथे 100% 100 ते 150 जागा मनसे आणि शिवसेना युतीची असणार. आम्हाला ही खात्री आहे. पालघरचे गाव आहे, त्या गावाला गुजरातने दावा केला की गुजरातमध्ये तो गाव येतो. याला कसं पाहता? मी काय बोललो आता, हे भाजपवाले जे आहेत ना, त्यांचे डाव तुम्हाला कळणारच नाहीये. त्यांना काय करायचं ते, त्यांचा हळूहळू मुंबईला काबीज करायची आहे. आज 500 मीटर आतमध्ये आलेत ते. पालघरच्या गावात घुसून त्यांनी 500 मीटरची एक वेश आतमध्ये येण्याचा प्रयत्न केलेला आहे, गुजरातमध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही हा विचार तुमच्या डोक्यात मराठी माणसाने ठेवला पाहिजे. उद्या मुंबई काबीज करायला कमी करणार आणि नंतर काय बोलतात आता शिवसेना आणि मनसे काय बोलणार की गुजरातमध्ये मुंबई टाकणार. करताय तुम्ही. जिवंत उदाहरण आहे की 500 मीटर जागा यांनी पालघरमधील घेऊन टाकली. तिकडे त्या गावकऱ्यांचे आरोप आहेत की गुजरातचे पोलीस येतात, गुजरातची बीएमसी वाले येतात, कोण जे असतील ते तहसीलदार किंवा कोण, आणि ते येऊन त्रास देतात आम्हाला. मग हे करतंय कोण? शासन काय करतंय? सरकार काय करतंय? मुख्यमंत्री झोपलेत का? एकनाथराव शिंदे बसले तिथे ठाण्यामध्ये,
ते काय करतात तिथे? म्हणजे सगळे ह्यांची खाते, महसूल खाती, होम डिपार्टमेंट, हे सगळं ह्यांच्या हातात असताना, सरकार ह्यांचं असताना, ह्यांना कळत नाही आपल्या महाराष्ट्राचं काय चालतंय ते. वेगळ्या विदर्भाची मागणी करतात. हे सगळ्या गोष्टी एवढ्या वाईट लेवल यांनी केल्यात ना भाजपनी, आणि फक्त त्यांना गुजरातच्या आकांचे पाय चोळायचे, काढायचे. गुजरातला खुश करण्यासाठी, गुजरातच्या 2 अमित शहा आणि नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठी यांचे डाव आहेत, बाकी काही नाहीये. मागील 36 दिवसात एकूण 82 अल्पवयीन मुलं गायब 1182 जवळजवळ 36 दिवसात 82. 36 दिवसात 82 अल्पवयीन मुलं गायब झाले. त्यावरती काय म्हणाल आपण? मुंबईमध्ये गृहमंत्री, महाराष्ट्राचा गृहमंत्री हे कोणाचे आहेत? स्वतः मला वाटतं मुख्यमंत्रीच आहेत. अशा परिस्थितीमध्ये एवढी गुन्हेगारी वाढते, मुलं गायब झाली, आणि ह्या तक्रारी ह्यांनी दाखवल्या पण आहेत कोणाला. अचानक मध्ये पोलिसांचा रिपोर्ट आलाय की एवढी मुलं गायब झालीत. तुम्ही 82 सांगते 36 दिवसात, मला वाटतं 1182 का काय समथिंग अशी फिगर आली, 1000च्या वरची फिगर आहे की मुंबईमध्ये लहान मुलांची चोरी होते, त्यांची किडनॅपिंग होते. जात आहेत कुठे? म्हणून आमचे साहेब नेहमी बोलतात की ह्या परप्रांतांवरती आळा घाला. जे मुंबईमध्ये आलेले आहेत, जे एकत्र राहत आहेत, जे गुजराती असतील, उत्तर भारतीय असतील, जे इतकी वर्ष राहत आहेत, ते कामधंदा करतायत, ते आले तेवढे बस झाले. पण आता हे जे बाहेरने येतात, अचानक कोणतरी येतं इकडचा, मला वाटतं इकडचा आमदार पण बघा ना, बांगलादेशी काय शोधत फिरतो. एकही बांगलादेशीवरती केस केली नाहीये. आता जर ह्यांनी 40 वर्ष जुने धंदे रस्त्यावरती तोडले, त्यांच्या गाड्या तोडल्या अक्षरशः, आता ते फेरीवाले काय करणार? ह्याचा विचार नाहीये. गुन्हेगारी वाढवण्यासाठी हे भाजपच प्रवृत्त करते यांना. हे जे जेव्हा धंदे त्यांचे उद्ध्वस्त होणार, तेव्हा ते जाणार कुठे? मग UP बिहार वाले, आणि मग इथे चोऱ्या करणार, आणि मग गावी पळून जाणार. सरकारने ह्याच्यावरती आळा घालणं गरजेचं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 16, तर शिवसेनेच्या शाखेमार्फत हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आणि या कार्यक्रमाच्या आयोजिका आमच्या स्वातीताई बोरकर, तरुण, तडफदार, अगदी हुशार मुलगी. आणि आज मुंबई महानगरपालिकेमध्ये जी आमच्या साहेबांची एक अपेक्षित आहे, आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जे अपेक्षित आहे, अशी एक चांगली मुलगी, एक इच्छुक मुलगी आमच्याकडे आहे, आणि ती यासाठी खूप प्रयत्न करते. सर्व महिलांना एकत्र आणून पुढच्या भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या योजना इथे कशा राबवल्या जातील यासाठी एक प्रयत्न करते, आणि त्यासाठी मी स्वातीताईंना खूप खूप शुभेच्छा देते. तसेच शिवसेनेचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे आपण करत, आम्ही जेव्हा करतो तेव्हा त्यावेळेला सर्व पुरुष आघाडी आमच्या सोबत असते, आणि महिला तर तुम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून बघतातच आहात. असेच प्रयत्न आम्ही करत राहणार, आणि शिवसेनेचा भगवा मुंबई महानगरपालिकेवर फडकवूनच गप्प बसणार. धन्यवाद. आणि आम्ही पण काम करणार. मी सुरुवातीपासून या ठिकाणी आलेलो आहे, सर्व ऑब्झर्वेशन करत आहे. महिलांच्या चेहऱ्यावरचा भाव बघून मला असं वाटते, मला एका कवीने वर्णन केलेली कल्पना इथे सांगावीशी वाटते. तो असं म्हणाला की गुलाब फुलताना जो सुवास येतो त्याचं वर्णन आपण करू शकत नाही. गाय आपल्या पाडसाला दूध पाजत असताना जो तिला आनंद होतो त्याचं वर्णन आपण करू शकत नाही. आकाशातून येणारा सूर्यकिरण पानामधून दवबिंदू मध्ये पडतो, आणि त्याचं जे सौंदर्य असतं त्या सौंदर्याचं वर्णन आपण करू शकत नाही. त्याप्रमाणेच या ठिकाणी असलेल्या तमाम महिला वर्गांच्या चेहऱ्यावरचा असलेला उत्साह पाहून त्याचा उत्साह मी या ठिकाणी वर्णन करू शकत नाही. एवढं जबरदस्त उत्साह या 11 वाजले तरी देखील टिकून आहे. मी त्याचं निश्चितपणे अभिनंदन करतोय. मगाशी नयन कदम आले होते, त्यांनी 40 वर्षामध्ये 2 भाऊ एकत्र आले नाहीत, पण ते आता आले. तो महाराष्ट्राला झालेला आनंद, आणि या ठिकाणी सुद्धा दोघंजण या ठिकाणी आले, आणि दोन्ही झेंडे फडकवताना देखील एक निराळच चित्र मला या ठिकाणी दिसत होतं.
आणि मला जाणीव झाली की आपला उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आहे आणि निश्चितपणे सर्वांचे या आशीर्वाद या ठिकाणी आपल्या या उमेदवाराला लाभतील आणि निश्चितच पूर्वीसारखं या भागाचं नंदनवन करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. त्या कॅन्डिडेटला जे हवं असेल ते माझ्या परीने मी शक्य ते वाटेल ती मदत करीन, परंतु आपल्याला त्यांना कोणत्या परिस्थितीत जिंकून आणण्यासाठी दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस आपल्याला करायचे. रात्र वैरायची आहे, दिवस देखील वैरायचा आहे. आपण सांभाळून काम करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द आटोपतो घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.